1957 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट होता मदर इंडिया। ह्याच चित्रपटाने मेहबूब खान यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवले। हा चित्रपट सुपरहिट तर ठरलाच, पण भारताच्या चित्रपट इतिहासात त्याचं नाव सोनेरी अक्षरांनी लिहिलं गेलं। भारताकडून सर्वोच्च अशा ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवण्यात आलेला हा पहिला चित्रपट होता। बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म या श्रेणीमध्ये केवळ एका मताने ऑस्कर पुरस्कार हुकला, पण भारतातल्या रसिक प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं आणि मेहबूब खान साहेबांच्या कामावर प्रश्न विचारणाऱ्या लोकांना त्यांचं उत्तरही मिळालं। 1962 साली प्रदर्शित झालेला सन ऑफ इंडिया हा खान साहेबांच्या दिग्दर्शनातला शेवटचा चित्रपट होता। मेहबूब खान हे दूरदृष्टी असणारे कलाकार होते, म्हणूनच 1945 साली त्यांनी मेहबूब प्रोडक्शन्स नावाची स्वतःची कंपनी आणि स्टुडिओ सुरू केला। आज मुंबईत मेहबूब स्टुडिओ म्हणून प्रसिद्ध असलेला हाच तो स्टुडिओ। काम नसल्यामुळे अनेक स्टुडिओ बंद पडले, पण मेहबूब स्टुडिओ मात्र आजही चित्रपटाच्या दुनियेतला एक मैलाचा दगड आहे। मेहबूब खान यांच्या चित्रपटातलं कथानक हे नेहमीच्या चित्रपटांपेक्षा कायम वेगळं असे। बऱ्याच वेळेला चित्रपटातली कथा ही सामाजिक विषमता आणि स्त्री पात्राला महत्त्व देणारी असे। चित्रपट व्यवसायाची कसलीही माहिती नसताना फक्त मेहनत आणि हिमतीच्या जोरावर त्यांनी आपलं नाव मोठं केलं। मदर इंडिया या चित्रपटासाठी 1958 साली फिल्मफेअर अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि भारत सरकारचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुद्धा त्यांना प्रदान करण्यात आला होता। मेहबूब खान यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल 1963 साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्यांचा गौरव केला।